तुम्ही एवढ्या रेटने विकताय भाजीपाला. अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी प्रयोग केले की आम्हाला ऑर्गॅनिक शेती करायची आहे. ते खूप उत्साहाने गेले आणि तेवढ्याच उत्साहाने परत पण आले, सोडून दिली त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग. तुम्ही सांगितलं की 8 वर्षापासून तुम्ही करताय. खरंच होते शेती ऑर्गॅनिक फार्मिंग? सुरुवातीला कसं होतं की आपण ऑर्गॅनिक करायला जातो तर उत्पन्न कमी निघतं आपल्याला आणि फिनिशिंग पण प्रॉब्लेम येतो. पण यामध्ये थोडंसं थांबून त्यांनी कंटिन्युअसली जर त्यामध्ये थांबलं तर निश्चित फायदा होतो. कारण आता मी गेले 5 वर्ष जवळपास मी हे विकतोय. आणि दुसरा आणखीन बेनिफिट असा आहे की असं जे माध्यम आहे जे आठवडे बाजाराचं, याच्यामध्ये स्वतः जर शेतकऱ्यांनी विकलं किंवा एखाद्या घरातल्या मेंबरने तिथं येऊन जर विकलं तर त्याला निश्चितच ही शेती ऑर्गॅनिक शेती फायदेशीर राहणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला हा रेट जो जास्त मिळतोय, आता बघितलं तुम्ही, आता हा बघितला की ह्याच्यामध्ये समजा दोडक्याला कीड लागलेली, वांग्याचं पण तसंच आहे. पण ज्या वेळेला ग्राहक घेतात त्यावेळेला विचारत असतील ना ग्राहक की बाबा हे कसं काय असेल किंवा असं काय? आता जे नवीन ग्राहक आहेत माझे ते विचारतात, त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं, थोडंसं घेऊन द्यावं लागतं किंवा सॅम्पल देतो आम्ही, तुम्ही यावेळेस टेस्ट करा आणि हे करा. काही कस्टमर जे संध्याकाळी उशिरा वगैरे येतात ते मला प्री ऑर्डर पण करतात. असं हे बघा, हे जे वाहन आहे हे सगळे त्यांना अवेलेबल होतात. तुमची कीटच आहे म्हणजे सगळं एकत्र. तुम्ही जर आता सकाळी जर आला असता तर साधारण 10 वाजेपर्यंत माझी पालेभाजी संपून जाते. एवढे कस्टमरची रांग माझ्याकडे असते. खरं तर ऑर्गॅनिक जे लोक म्हणतात की ऑर्गॅनिक माल विकला जात नाही, त्यांनी या स्टॉलवरती यावं, इथं प्रत्यक्ष शेतकऱ्याशी बोलावं. तुमचं गाव बाबुळगाव? बाबुळ सर म्हणून आहे शिरूर तालुक्यामध्ये. आणखीन एक मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की अक्षरशः वयस्कर ग्रस्त सुद्धा असतात ज्यांना नॉलेज आहे, ऑर्गॅनिक खातात, ते अक्षरशः आपल्याला आशीर्वाद चांगले देतात. तिथं एक समाधान, पैशाबरोबर मला त्याचंही समाधान आहे. खरं तर हे समाधान खूप जास्त महत्त्वाचं आहे, ग्राहकांचं समाधान. हां, मी पुन्हा हे सांगतोय की त्या शेतकऱ्यांना असं वाटतं की ऑर्गॅनिक होत नाही, त्यांनी अशा शेतकऱ्यांना भेटावं, अशा शेतकऱ्यांकडनं गायडन्स घ्यावं आणि अशा बाजारामध्ये यावं. आत्ता मी पुणे शहरातल्या बालेवाडी या ठिकाणी आहे.